काय करतेस? आज मस्त उत्तप्पा करतेय आणि जी बटाट्याची भाजी करतो ना मसाला डोशाला तशी करते. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज मस्त लंचला करतेय उत्तप्पा आणि जी आपण मसाला डोशा बरोबर बटाट्याची भाजी करतो ती मी आता इथे करायला घेतलीये. सो फोडणी घातलीये. इथे आता मी बटाटे चिरून ठेवलेत. कांदा मला ऍड करायचा आहे. बटाट्याच्या फोडी आता इथे मी करून ठेवल्या आहेत. कांदा इथे उभा चिरून ठेवलाय आणि इथे बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि भाजीची फोडणी इथे मी केली आहे. तेलामध्ये मस्त कढीपत्ता, मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि उडीद डाळ ही जरा मस्त फ्राय करून घेते. आज सहजच आमचा बेत ठरला, काय करूया म्हटलं चला उत्तप्पा करूया आणि उकडून बटाट्याची भाजी. घरी केलंस का पीठ? हो. कसं काय केलं याच्यात? सेम तांदूळ इडली सारखं. हा, तांदूळ भिजत घातलेले, उडदाची डाळ. आणि मग हे कशासाठी? उत्तप्प्याला वरती लागतो ना कांदा टोमॅटो. राहू काय करतो इथे? पाऊस कधी पडेल बघतोय. पाऊस येणार आहे ना? काळोख झालाय बघ केवढा. आला वाटतं पाऊस. आला? ओली नाही आली अजून. ही खराब झाली ग? होणार आहे, ती 2 राहिली आता, जाऊ दे. काय झालं? एवढा वारा सुटलाय बघ. झाडं बघ कशी उठतात. जून सुरू झाला ना. रोज होणार आता आणि अशा पावसातच जायचं स्कूलला. पाऊस आला. आला? हा, त्याच्यावर थोडासा ओनियन घालू तुला? टोमॅटो? नाही, मला फक्त असाच प्लेन देऊ? प्लेन उत्तप्पा हवाय तुला? त्याला प्लेन हवं. प्लेन? मला पण मसाला नको, नुसतं टॉपिंग्स देते. टोमॅटो, कांदा, ऑनियन उत्तप्पा. हा हो हो. मसाला साईडला जरा भाजी कोणाला लागली ना म्हणून केलीये. झाली का? झाली होते. कांदा शिजतो. त्याच आपलं इडली चटणी सांबार झालेलं ना, म्हणून सांबार आणि चटणी नाही परत केली. आज आता भाजी करूया. ये टेरेस मध्ये ये. भागो भागो अरे भागो. कपडे. बाजू बाजू बाजू. जोरात आला ना? हे बरं फुलपाखरू. वाव, किती मस्त आहे. हे बघ. आवडलं? ये बटरफ्लाय बटरफ्लाय. ते बघ उडालं. पाऊस आला म्हणून ते इथे आलेलं का? त्याला भिजायचं नव्हतं ना, म्हणून तो म्हणाला चला राऊच्या घरी जाऊ. आत्ता नको, येऊ तर दे नीट. पाऊस यायला पाहिजे. मग आपण जाऊया, लोणावळ्याला जाऊया आपण. बाकी जाऊया, पाऊस तर येऊ दे नीट. पाऊस आला की नीट सुरू होऊ दे. भरपूर पडला पाहिजे. पाऊस भरपूर कोसळायला पाहिजे. तू भिजला पाहिजेस पूर्ण. जोरात 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 जोरात. आता एक काम करतो, ती जेवून गेलो. जेवून घे, तिकडे बस पहिले. पहिले आधी जेवायचं. उत्तप्पा आता इथे रेडी होतोय. मस्त उत्तप्पा एन्जॉय करूया आज. मस्त. याच्यावरती मी हा सांबार मसाला ऍड केलाय. पुष्कळ तुला बाकी सगळं टाकू ना? टोमॅटो, कांदा. हो. बटाट्याची. आणि ते काय तिसरं? कोथिंबीर आणि हिरवी मिरची. हा, ते चालेल. साईडला हवंय तर घे. भाजी. खूप दिवसांनी आपण उत्तप्पा करतोय ना घरी. हो, बऱ्याच दिवसांनी. ऑलमोस्ट रेडी आहे उत्तप्पा आपला आणि सक्सेसफुली आता उलटलाय आणखी तुम्ही. उत्तप्पा सोपा असतो डोशापेक्षा, कारण जरा जाड असतो ना, उलटला जातो. चिकटत नाही तो डोशासारखा. आपण चीज ऑनियन उत्तप्पा पण बनवू शकतो ना. चीज टाकूया. हो हो. घालू का तुला? घाल ना थोडंसं. आता हे मस्त वरून चीज मस्त मेल्ट होईल. ते गरम आहे ना. आज लक्षात ठेवा, माझा एक गेम आणायचा आहे. कुठला गेम? तो कसला? तू जो काल विसरलेलास. अच्छा, ते सरप्राईज कालचं. ओके ओके. आणि आज आपण संध्याकाळी नक्की. आणि फायनली आपला उत्तप्पा रेडी आहे आणि ही मसाला भाजी. मस्त आमचं लंच झालंय. आज जरा साऊथ इंडियन फूड आम्ही एन्जॉय केलंय. आता जरा पुढचं सगळं आवरून घेते. फार आमच्याकडे तसं साऊथ इंडियन फूड सगळ्यांना आवडतं, त्याच्यामुळे आज आम्ही हा बेत केलेला. आवडला का रे उत्तप्पा? हो, मस्त झाला होता. तर कॉफी कर मस्त एक. येस, साऊथ इंडियन फूड आणि गरम गरम कॉफी. हे जरा आवरून घेते. जरा सगळं फ्रीज मध्ये ठेवते आणि मग कॉफी करते. ऊन आलं बाहेर आता. पाऊस गेला. आता ढगाळ वातावरण होतं ना. एका डीप क्लीन करते? नाही रे, पुसून घेते जरा. आज ते डोस्याचं पीठ सगळं सांडलंय बघ कसं. हे काय ठेवलं इथे? त्याच्यात थोडंसं तेल आहे आणि खालच्या याच्यात राऊचे कुरमुरे आहेत. हे कसले, बेसनाचे लाडू? नाही नाही, मेथी. मेथी? हे कोणी आणले? पप्पा खातात. मला वाटलं बेसनाचे लाडू आहेत. नाही, बेसन नाहीये ते दिसतं सेम, पण ते काय बेसनाचे नाहीये. बरं झालं, डायरेक्ट खाणार होतो मी आता. चांगले लागतात पण टेस्ट करे. नाही नको, फार नाही करू लागत ते. नको नको. त्याच्यात ड्रायफ्रुट्स पण आहेत. अरे नको. चल कॉफी बनवते ना.
बाबाची कॉफी बनवतोय मी. हा बनवतोय हा. तू बनवतोय कॉफी. काल बाबाने चहा बनवला म्हणून मी आज कॉफी बनवली. हा हट्ट त्याचा. पण मी सांगेन तशी बनवायची. हा बस बस बस. आज माझ्याकडनं कॉफी हवी तुला. आज माझ्याकडनं कॉफी हवी. हो घेणार तर. राव नीट बनवा. हा आई जसं किती पाणी सांगते घेतलं तू इथे. एवढंच. किती एवढं अंदाज किती सांग. अंदाजे अंदाजे. आईने आता पाणी पाण्यामध्ये दूध टाकलं. दूध टाक. आता मी 6. डायरेक्ट पाण्यात दूध टाकलंस तू. हा आज मिक्स करायची. किती टाकणार आहे. 6 1. व्हेरी गुड. दोघही तयार होत आहेत बाबा आणि राहू. मला आराम ना राहू. 3 अंकिताला आराम मिळणार आहे मला थोड्या दिवसांनी. सुट्टी मस्त. 4 5 एवढं छोटे छोटे नाही. 6. बस बस बस. एवढंच आहे. बस बस जास्त नको आणि सांगता. अरे नाही त्याने नंतर अगदीच घेऊ. थोडी टाकली आहे. आता कॉफी ना मी टाकलं. व्यवस्थित चमचा भर आणि 4 चमचे टाक. स्ट्रॉंग करू ना पुष्कर. हो 1 2 3 4. बस बस. थांबा. व्हेरी गुड मस्तच. व्हेरी. आता गॅसची रिलेटेड आई करणार. आता आई करणार. तू आता साखर टाकली आणि कॉफी टाकली ना याच्यात. आता मी हे छान सगळं बनवते आणि परत तू सगळ्यांना सर्व कर. बाबा आजी मी. ओके. हळू हळू हा एकदम. व्हेरी बनवली गुड. राहून कॉफी. मस्तच यम्मी रे. त्याचा मस्त रे. क्या बात आहे. मामा आज मी खूप छान कॉफी बनवली. आता उकळू दे छान तिला. थांब. आणि मग मी ना कप देईन ना त्याच्यात गाळून देईन तुला. हा मग तू आजीला दे बाबाला दे मला दे. मी लाडतो आणि तुझी तब्येत बंद. अरे बापरे. काय म्हणतो. घर घर खेळणार होता मी. अच्छा. त्याच्यात माझी तब्येत बरी नसेल आणि तो म्हणून कॉफी तो देणार मला तुला. हा मला आणून दे. उकळली का. उकळेल आता. बाबा झाली. झाली मस्त. एक्साइटमेंट बघ त्याला किती. आता ना तू बघ. हा, आजी. राहूने बनवलेली कॉफी तयार झाली आहे. रेडी आहे. थांबा तू चल मी. फ्लेवर ठेव. हळू 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 आणि मी सांडेल ते बघ नीट खाली बघून चाल. बरं मी राहू आजीला घेऊ दे. राहू चटका बसेल. हा मी घेते. हा घेते. असा सर्व कर बस. आई असं सर्व. मग तू हाताने दिला असं हात हे गरम आहे का बसला तर असं. कॉफी प्यायल्यानंतर आम्ही मस्त आराम केला. त्याच्यानंतर चहा वगैरे झाला आणि आता फायनली अंकिताची कामं सुरू झाली आहेत. रोजचं रुटीन. येस इव्हिनिंग रुटीन. आज बऱ्यापैकी सगळं आवरलंय पण माझ्या कपड्यांच्या घड्या सुद्धा करून झाल्या आहेत. देवासमोर दिवा लावून झालाय. भांडी लावून झाली आहे. फक्त घासायची राहिली होती भांडी ती पटकन घासून घेते. ऑलमोस्ट झाली तुझी. झालं झालं. भांडी पण कप कमी सुद्धा होती. झाले. हो. ते राहूचं गिफ्ट आणायला जायचं ना सरप्राईज गिफ्ट. एवढी भांडी घासून घेते. पटकन आणि- जाऊन येऊया. हो चल लगेच जाऊन येऊया. देवासमोर दिवा सुद्धा लावून झालाय. ते कापूर लावू का. हो लावशील का. हा कुठे ठेवले. ते आपलं टीव्ही कॅबिनेट आहे ना हा त्याच्यात खालचं कपाट. कापूर कुठे इथे आहे का. हा बघ हा दुसरं ड्रॉवर उघड आणि बघ ही पहिली डब्बी. हा ही? ठीक आहे. हो 2 घेऊ का. हा घे. 2 कापूर घेतो. तर मस्त कापूर लावूया. मस्त प्रसन्न वाटतं. ही कामं झाली की सांग पटकन जाऊन येऊया. झालंय शेवट. डिनरला काय केलंय आज. मस्त गरम गरम पोळ्या दही बुंदी टोमॅटोची भाजी केली आहे. जर तूप साखर हवं असेल तर तूप साखर पोळी. हे काय. टोमॅटोची भाजी. अच्छा राहूची. आपल्याला मस्त दही बुंदी केली आहे. मी दही करून ठेवलंय सारखं. अच्छा आपण जाऊन येऊया आधी मग त्यात बुंदी ऍड करेल. एवढीच बुंदी हो पुरेल आपल्याला. पुरेल का. हो तू मी आणि आई. चल पटकन घेऊन येऊया. चला चल. येलो. मला माहिती होतं चिकन कोको. उल्लू बनव. हा अनबॉक्स करा का तो. येस. काही पण असेल. देऊ उघडून. होतं ना मी लहान होतो तेव्हा भरपूर खेळायचो. तेव्हा खेळायचा. आमच्या वेळेस मस्त हा गेम फेमस होता. ब्रिक्स खेळ. गेम.
हल्ली पण ब्रिक्स गेम कोण खेळतच नाही, मोबाईल वरतीच खेळतात सगळे. कालपासून हवं होतं त्याला काहीतरी, बरं झालं घेऊन आलो, नाही तर वैतागला असता. बरं झालं मिळालं त्याला सरप्राईज. मी मस्त आज ही दही बुंदी केली आहे. सिंपल केलंय दही छान, दह्यामध्ये मीठ, साखर थोडीशी आणि थोडंसं पाणी घालून दही छान मिक्स करून घेतलंय आणि नंतर त्यात मी बुंदी मिक्स करून ठेवलेली. आता ती मस्त मऊ झाली आहे. हे माझं ताट आहे, घेऊ? हो. तर अशा प्रकारे मस्त आजचा डिनर सुद्धा झालाय. आजचा दिवस सुद्धा मस्त गेलाय. सकाळची रुटीनची कामं असतातच. आज लंचला मस्त आम्ही केलं होतं उत्तप्पा आणि त्याच्याबरोबर मसाला डोशाची जी बटाट्याची भाजी असते ती. त्याच्यानंतर मस्त आज राहूने बनवलेली आम्ही कॉफी प्यायली, छान आराम झाला. संध्याकाळची सुद्धा कामं झाली आहेत सगळे. आणि राहूसाठी सरप्राईज सुद्धा घ्यायला गेलेलो. कधी कधी त्याचा असा थोडासा हट्ट असतो आणि आता त्याची सुट्टी सुद्धा संपणार आहे. पण खरं तर आम्ही कालच जाणार होतो, पण काल काही आम्हाला जमलं नाही. सो म्हटलं चला आज जाऊन घेऊन येऊया. ते गिफ्ट सुद्धा आणलंय. सो राहू सुद्धा मस्त खुश झाला. डिनर सुद्धा मस्त. आज मी बुंदी रायतं, गरम गरम पोळ्या, थोडीशी टोमॅटोची भाजी होती. आता हे जरा सगळं आवरून घेते, एक शेवटचं किचनवरती हात फिरवते आणि एडिटिंगला बसणार आहे. भेटूया आपण माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. असं काय सगळं खाताय? बोटं चाटून पुसून खायला मज्जा येते.